गो. आज आम्ही सकाळी गावाला आलो आमच्या. हा आमचं गावातलं घर आहे. हे समोर अंगण आहे, दाखवते ना. हा हुशार बाळ माझा रुद्र. हॅलो. इकडे गावाला आहे, गावकरीच बनलेला. इकडे येऊ. आता कपडे मस्तपैकी धुतले, आलो जरा रेस्ट केलं, जरा मग जेवलो वगैरे आणि थोडे कपडे वगैरे भाजी वगैरे करून झाल्याच्या नंतर जरा वाळत टाकते. ही दिया आधी इकडे दिया. आता ही कपडे सुकवायला वरती माळ्यावरती जाते. मस्त जाते. मग टेरेस वरती कपडे वाळत टाकून आल्याच्या नंतर याच्यामध्ये कपडे टाकते. ते पण दे ना देऊ. हा आमच्या परसावातलाच आंबा आहे. आता 10 दिवस झाले म्हणजे एक फांदी तुटली पूर्ण. त्याला पण खूप सारे आंबे लागलेले होते, मग ते काढले वगैरे. पण एकही आंबा खराब नाही निघाला, पडला तरी असला तरी मस्त होते आंबे ते. आणि एकदम मस्त गोड गोड, आंबट बिलकुल नाही. आणि ह्या मुली होत्या आंबा काढण्यासाठी. ऐका, ह्या दोघी जणी इकडे खायला होत्या. मी ह्यांनी सर्व आंबे सर्व गोळा करून खाल्ले. तुटला होता तो, आम्ही काही वेस्ट घालवला नाही. त्या आंब्याचे थोडे फोडून त्याची फाटी केली. फाटी कशी म्हणजे चुलीला लावायला लागतात ते. त्याला मी काय बोलतो, पाटीचा दाखवते. मावशी तू कुठे बसली आहे? मी बाहेर पायरीवरती बसली आहे. हा आमचं घर आहे. आमच्या गावाचं नाव आहे भोगाव. भोगावमध्ये म्हणजे कदमाचं भोगाव. तिथे आमचं घर आहे. हे कदम सर्व आलेली ना तेव्हा ही तुळस लावलेली, पण अजून तशीच आहे. सुकली पूर्ण, पण ती जिवंत आहे. वरती हिरवा हिरवा आहे. पावसात पडायचे आम्ही आले कधी ते आम्ही नसतो ना इकडे, तरी पण ते तुळस आहे. याला खूप गरमी होते तिकडे ठाण्याला, म्हणून त्याला गावाला पाठवलेलं, खास करून गरमीचा त्रास नको होण्यासाठी. पण त्याला पाठवून हा पूर्ण घामवलेला गावाला पण भरलाय. काय करणार, त्याला घामवलेलं औषध कोणतं आहे. आणि ही मुलगी ही तर एकदम सुंदर राजकन्या होती. ही 2 दिवसासाठी आलेली, तिने 1 महिना पूर्ण राहिलेला. गाव खूप आवडला. ती आणि मग ही पण खूप केस कधी मला एकदम जास्त हिरो नसायची. गावाला येऊन मस्तपैकी कातकरी बनलेली आहे.